एकदा 2 रुपयाचं काहीतरी कापड दिलं आणि त्याला सांगितलं 20 रुपयाला तर विकून दाखवायचं आणि हर प्रकारे प्रयत्न करून त्याने ते अत्यंत उत्तम पद्धतीने बांधलं सांधलं आणि ते कापड 20 रुपयाला विकलं. त्याला वाटलं टास्क संपला. वडिलांनी पुन्हा तसंच प्रकारचं कापड आणलं आणि ते 2 रुपयाचं कापड त्याला सांगितलं आता तुला 200 रुपयाला विकून दाखवायचं. आता प्रश्न होता करायचं काय, म्हणून त्याने त्यावेळेला प्रसिद्ध असणारा मिकी माऊसचं स्टिकर त्याच्यावर चिकटवून घेतलं आणि एका श्रीमंत शाळेबाहेर जाऊन युक्तीनं 200 रुपयाला वाटणारं कापड 250 रुपयापर्यंत विकून दाखवलं. इथेही टास्क संपला नाही. मायकल जॉर्डनच्या वडिलांनी सांगितलं की पुन्हा जायचं आणि 2 रुपयाचं कापड 2000 रुपयाला विकून यायचं. आता मात्र त्याला प्रश्न पडला की अशक्य आहे, पण जिद्द, चिकाटी, प्रेरणा आणि प्रचंड सकारात्मकतेने त्याने एक युक्ती शोधून काढली. त्यांच्याच शहराच्या जवळ फराह फॉसेट नावाची त्यांच्याकडली अतिशय उत्तम अभिनेत्री फराह फॉसेट येणार होती आणि तिथे आल्यानंतर तिची सही घ्यायची त्याने ठरवली. अख्खं कडं घेतलं, तिच्यापर्यंत पोहोचला, कुठल्याही परिस्थितीत सही मिळवली आणि 2 रुपयाचं वाटणारं कापड हजारो रुपयांना निलावात विकलं गेलं. ठरवलं तर माझ्यामध्ये काहीही करण्याची क्षमता आपल्यात असते. म्हणून असं म्हणतात की कौन कहता है की आसमां को सुराख नहीं पड़ता, सुराख म्हणजे छेद. कौन कहता है की आसमां को सुराख नहीं पड़ता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. हे म्हणण्याची जिद्द, चिकाटी ज्या मुलीजवळ आहे तिचाच शोध घेण्याची ही सगळी कथा आहे आणि त्याच निमित्ताने आपण सगळे जमलो आहोत. नेहमीच स्टार प्रवाहाच्या पाठीशी तुम्ही उभे राहता, उत्तमोत्तम प्रसिद्धी देता. त्यातल्या प्रत्येक मालिकेला तितकीच प्रसिद्धी मिळाल्यामुळे अर्थात त्या मालिकाही उत्तम चालतात यात काही शंका नाही. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि याही मालिकेला तुम्ही भरभरून प्रसिद्धी द्याल, प्रतिसाद द्यायची खात्री बाळगतो. स्टार प्रवाह गेली 5.5 वर्ष महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी म्हणून बिरुद मिळवत आहे. खरं तर मला असं वाटतं की भावनिक, वास्तविक, सामाजिक अशा अनेक अंगांनी स्टार प्रवाहाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. पण ही कथा हृदयस्पर्शी कथा आहे. एक वेगळी कथा घेऊन तुमच्यासमोर आज स्टार प्रवाह आले. ही कथा आनंदी नावाच्या एका मुलीची कथा आहे की जिची अपघातात दृष्टी ती गमावते, पण त्यातूनही सकारात्मकतेने ती जिद्दीने उभी राहते. तिचं कुटुंब तिच्या पाठीशी कसं उभं राहतं, कशी तिला साथ देतं. संघर्ष आयुष्यात येतातच, पण त्यावर ती मात कशी करते आणि तरी सुद्धा ती म्हणते तसे डोळे नसले म्हणून काय झालं, त्यातूनही पुढे उभे राहण्याची क्षमता तिच्यात आहे. एकाच वाक्यात सांगायचं तर तिची जिद्द अशी आहे की शी लॉस्ट हर साईट पण नॉट हर विजन. या प्रेरणेने ती जगते आणि अशाच आनंदी आयुष्य जगणाऱ्या आनंदीची गोष्ट आज तुमच्यासमोर आम्ही घेऊन येणार आहोत. त्याचाच हे लॉन्चिंग आहे आणि त्याचा पहिला प्रोमो आपण बघतो. मी त्याचा दृष्टिकोन फार लहान करीन असं समजावून त्यांना की इंद्रधनुष्यात 7 रंग असतात, त्याच्याकडे कदाचित 700 असतील आणि मला त्याचा दृष्टिकोन 7 रंग सांगून कमी करायचा. मला वाटतं सुगंध हा त्यांचा मुख्य भाग असेल, त्याच्या त्यांना ते वेगवेगळ्या पद्धतीचे रंग ते आपले निर्माण करत असावेत. पण खरं आम्ही डोळस जी आहे, जी मंडळी आहे, त्यांना धड रंग कळत नाही, तर त्यांना आम्ही काय सांगणार की कोणता रंग आहे. तर खूप खूप धन्यवाद. आणि एक खूप टेक्निकल गोष्ट असं म्हणता येतं की पांढऱ्यातनं सगळे रंग निर्माण होतात, पांढरा आणि काळा. तर मलाच त्यांना विचारावं असं वाटतं की नक्की काय तुम्ही रंग कसे ओळखता. लवकरच त्यांच्याशी गप्पा मारू. धन्यवाद. मला वाटतं की रंगांचं जी प्रतीकं असतात आपल्याकडे त्याच्यातूनही आपण त्याची ओळख करून देतो. म्हणजे काही शहरांची नावं जरी आपण घेतली की तो रंग कळतो आपल्याला. जयपूर असेल किंवा नागपूर असेल, ऑरेंज सिटी, पिंक सिटी. आणि आणखीन एक काळा रंग आपण बऱ्याच गोष्टींमधून स्पष्ट करू शकतो. म्हणजे सूर्यग्रहण म्हटलं की पटकन काळा रंग प्रतीत होतो त्याच्यातून. पांढरा रंग आपल्याला सांगायचा असेल तर शांततेचा संदेश, कबूतर असंही आपण रिप्रेझेंट करू शकतो. तर मला वाटतं की अशा प्रत्येक रंगाची काही ना काहीतरी ओळख, वैशिष्ट्य आहेत, त्याच्यातून आपण तो रिप्रेझेंट करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी अरुण लावडे सरांना विनंती करते की त्यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया सांगावी. नमस्कार. वास्तविक 7 रंग असतात निसर्गात असं आपण म्हणतो. त्यांना मी हे
मला असं वाटतं त्या व्यक्तीला सांगताना पहिली याची माहिती दिली पाहिजे की रंग हे 7 असतात आणि हे 7ही रंग आपल्या आयुष्यात असले पाहिजे, म्हणजे आनंद तेव्हा मिळेल. पण हा रंग कुठला आहे हे आता तिला कसं समजवायचं किंवा त्या. तर मी असं म्हटलं की ताना पिही निपातामधला ता जर आपण पहिला घेतला तर त्याला असं सांगून कळू शकतं असं मला वाटतं की सूर्याची किरणं जी पडतात सकाळी सकाळी ती तांबड्या रंगाची असतात साधारण. दुसरा त्यातला ना, ता ना, नारिंगी नावाचं एक फळ असतं, आपल्याला कदाचित ऐकलं असेल आपण. तर त्या फळाचा रंग नारिंगी असतो म्हणून मी तिला ना समजावू शकतो. त्याच्यानंतर तिसरा पी, पी म्हणजे पिवळा. तिला सोपं सांगायचं असेल तर तिला सांगायचं की घरामध्ये आपल्या हळद असते जी आपण नेहमीच्या व्यवहारात वापरतो, त्या हळदीचा रंग पिवळा असतो. त्याच्यानंतर येतो चौथा ही, ही म्हणजे हिरवा. निसर्गामध्ये ते गवत किंवा झाडं वृक्ष त्याची पानं असतात ती हिरव्या रंगाची असतात. अशा पद्धतीने ही मी हिरवा रंग समजावू शकेन. पाचवा नी, तर आपल्या माथ्यावर असलेला आभाळ त्याचा रंग कधी कधी निळा होतो, बहुतेकदा असतोच तो, तर तो आकाशाचा रंग आहे, तो इथे आपण नी म्हणजे निळा वापरला आहे. सहावा पा म्हणजे पांढरा. तर बगळा हा जो पक्षी आहे तो पांढऱ्या रंगाचा असतो असं मी सांगितलं पांढरा. आणि त्याच्यानंतर सातवा जा, तर जांभूळ नावाचं एक फळ असतं जे आपण प्रत्येकाने खाल्लेलं आहे. त्या जांभळाचा रंग जांभूळाचा रंग जांभळा असतो. तर याप्रमाणे तिला मी समजावण्याचा प्रयत्न करेन. ताना पिही नी पाजा याच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धती पण असतील, पण माझ्या बुद्ध्यांकाप्रमाणे मी लिहिलेलं आहे आणि मी अशा पद्धतीनं सांगेन. पण रंगाचं महत्त्व मात्र नक्की सांगेन की हे रंग तुमच्या आयुष्यामध्ये काय कमाल करू शकतात आणि असं अशा पद्धतीनं सांगतो. म्हणजे नुसतं रंगांची ओळख करून देणं नव्हे तर त्या रंगांचं आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे हे सांगणं जास्त महत्त्वाचं असं वाटतं. खूप कठीण टास्क आहे. एबीपी मासिकमध्ये काम करतो, उघडाडोळे बघा नीट. खूप छोटी गोष्ट होती, डोळे उघडून बघणं की त्याची किंमतच नव्हती. पण आता जेव्हा टास्कबद्दल जेव्हा विचार करायची वेळ आली तेव्हा कळतंय की रंग सुद्धा आपण नाही सांगू शकत. जर रंगाबद्दल सांगायचं असेल तर बाकीच्या गोष्टी तर खूप दूरची गोष्ट आहे. जे लिहायचा प्रयत्न केला त्यातलं बहुतेक अरुण सरांनी कव्हर केलं, कारण तीच भावना आहे की आपण त्यांना फील देऊ शकतो त्या गोष्टीचा. मी असं लिहिलं होतं की पहिल्या पावसाचा थेंब जेव्हा अलगद गालावरती पडतो तो जो फील आहे त्यातून कदाचित जो जन्मतो किंवा तेव्हाच्या डोळ्यासमोर जे काही मनासमोर येईल ते कदाचित वेगळं असू शकतं असं मी लिहिलं होतं. आणि इथं आल्यानंतर आम्हाला छान सोनचाफा दिला, त्या सुहासामध्ये कदाचित पिवळा रंग लपलेला असू शकतो. थँक्यू. धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी इतके छान छान प्रतिक्रिया दिल्या. फक्त एकच विचारते, खरोखरच जर चित्र काढायचं असेल आणि खडू उचलायचा ठरवला तर याला रंग कळणार कसे? पेंटिंग करायचं ठरवलं तर ते रंग शोधणार कसे? हीच गोष्ट आमच्या एका मित्राने कमाल करून दाखवली आणि म्हणूनच त्याच गोष्टीची ॲक्टिव्हिटी तुमच्या सगळ्यांसमोर आम्ही करणार आहोत. श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि आमच्या लाडक्या आनंदीला विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं आणि तुमच्या समोर ते इंद्रधनुष्य रंगवून दाखवणार आहे. मध्ये सर्वच्या सर्व मुलं ही दृष्टीहीन आहेत आणि त्यांच्यासाठी चित्रकला हे अत्यंत उत्तम, वेगळं आणि मोठं माध्यम आहे. संपूर्ण आनंदीचं शैक्षणिक खास तुमच्यासाठी या दोन्हींच्या आणि आमच्या या मित्रमैत्रिणी बरोबर आता तुम्हा सगळ्यांना विनंती की तुम्ही सुद्धा या विषय बनवायला हवे.
खरं तर दृष्टी नसते असं तू मगासपासून म्हणतेस, पण मला कायम त्यांच्यामध्ये असलेली वेगळी दृष्टिकोनच त्यांची दृष्टी वाटत होता. आणि मग तेव्हा प्रत्येक वेळेला त्यांना भेटल्यावर असं व्हायचं की खूप गोष्टी गप्पा होत असताना एक दिवस मी शिकवायला गेलो हस्तकला, आणि तेव्हा वर्गाच्या बाहेर होतो आणि खूप वेळ मी थांबून बघत होतो ते आतमध्ये काय करताय. आणि तेव्हा मला शबनमनी विचारलं की एवढा वेळ तुम्ही बाहेर का उभे राहिलेला, आत का नाही आला? तर म्हटलं तुला कसं कळतं? ती म्हणाली अरे तुम्ही परफ्यूम जो मारता त्याच्यावर मी ओळखले. आणि त्या दिवशी मी विचार केला की निसर्गाने जसे रंग आपल्यासाठी दिलेत तसे त्यांच्यासाठीही दिलेत, आणि ते सुगंधातून आहे. म्हणजे लाल गुलाब जे आहे ते आपल्याला दिसतं आणि त्यांना ते सुगंधातून दिसतं. तर त्यामुळे मी लाल रंगामध्ये गुलाबाचं अत्तर घातलं आहे, पिवळ्या रंगामध्ये चाफ्याचं घातलं आहे, आणि असे साधारण आत्ता 72 रंगांना आम्ही गंध देऊ रंगगंधाची निर्मिती केलेली आहे आणि 72 रंग यांच्यासाठी तयार केलेले आहे. म्हणजे रंग माहिती होते, कारण म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती होते, पण यांच्याबरोबर राहिल्यामुळे मला त्या रंगातल्या छटा दिसल्या, म्हणजे शेड्स कळल्या. आणि दुसरी गोष्ट मला इथे आनंद पण होतोय आज हे सगळं जेव्हा सांगितलं करण्यासाठी, तेव्हा मला मुळात स्टार प्रवाहाचे आभार मानायचे, कारण अशा विषयाला हात घालून तो विषय सर्वसमावेशक करून एक मालिका येते आणि त्यातून खरंच यांचं जगणं काय असेल ते इतर लोकांना जर कळलं तर मला असं वाटतं ती इन्क्लुझिव्हिटी जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकते. आणि मग त्याच्यातनं मला असं वाटतं की अजून एक वेगळा प्रवाह जो लोकांसमोर येईल, आणि आपण जे म्हणतोय की मुख्य प्रवाह त्यांना आणूयात, तर अशा मालिकेतनं खऱ्या अर्थानं ही मुलं पण मुख्य प्रवाहात येतील असं मला वाटतं. त्यामुळे मी स्टार प्रवाहाचे आभार मानतो, कारण त्यांनी आम्हाला ही संधी दिली. अगदीच उद्याच कलर्स डे आहे आणि त्यांचे रंग समजवण्यासाठी, कारण बऱ्याच लोकांना हे माहीत नव्हतं, पण ह्या निमित्ताने अजून लोकांपर्यंत ह्याचा अवेअरनेस पोहोचेल असं मला वाटतं. त्यामुळे त्यांचे आभार. थँक्यू. मालिका करतोय म्हणजे मला थोडा कंटाळा आला होता, पण स्टार प्रवाहाच्या वाहिनीवर आम्ही आनंदी करत असताना मला असं वाटतं की गेल्या 3 वर्षात खूप काही चांगले बदल झालेले आहेत. म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी काम करतो ती जागा म्हणा, आमची माणसं म्हणा, आमचे निर्माते मंडळी म्हणा, यांच्याकडून खूप चांगला काहीतरी वेगळा फीडबॅक येतो. आणि मी आत्तापर्यंत अशा मालिकांचं म्हणजे प्रमोशन कधी बघितलं नव्हतं, एक तर मी आज पहिल्यांदा पाहतो. आणि असंच काहीतरी नवीन नवीन उपक्रम करून या मालिका पुढे आणल्या पाहिजेत. खरंच ज्या चांगल्या आहेत, चांगल्या विचार मांडणारे आहेत, तर त्याच्यातून समाधान मिळतं, आणि समाधान मिळालं की माणूस चांगला काम करत जातो. असा एक अनुभव मला या निमित्ताने आला. जसं तुम्ही आता म्हणालात की अनुभव, तर माझे पण आणखी एक अनुभव या निमित्ताने विचारावा असं वाटतो की सगळ्यात महत्त्वाचा, जेव्हा एखादी दिव्यांग व्यक्ती घरात असते तिला घडवणं हा कुटुंबियांसाठी सगळ्यात मोठा टास्क असतो. तर तुम्ही भूमिकाच अशी करताय की जेवढी सकारात्मकता तिला देता येईल तेवढी सकारात्मकता आनंदीला तुम्ही दिली आहे. त्या पद्धतीने मला वाटतं मुळात सकारात्मकता असल्याशिवाय अशा गोष्टी करताच येतात. म्हणजे आपण जसं जगलं पाहिजे, आपण तशा विचारांची असली पाहिजे. एखाद्याला तयार करणं यासाठी काही वेगळी बुद्धिमत्ता लागते किंवा वेगळं शिक्षण लागतं असंही नाही. मनात असलं पाहिजे असं वाटतं की या माणसाला जगवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, या माणसाला आपल्यासारखं दिसलं पाहिजे, आपल्यासारखं ऐकलं पाहिजे, आपल्यासारखं पाहिलं पाहिजे. ही भावना जर माणसाच्या मनात असेल तर ती आपोआप उतरते आणि समोरच्याला तयार करते असं मला वाटतं. तर ती सकारात्मक, या मुळात मालिकेतील सकारात्मकता हा भाग खूप महत्त्वाचा आहे आणि खूप काही चांगलंच सांगून जाणार आहे वेगळ्या पद्धतीने. तर त्यामुळे हे वेगळेपण या मालिकेमध्ये दिसेल. आणि मला असं वाटतं तुम्ही अगदीच विचित्र स्वभावाचे असाल, तुमच्या जगण्याची स्टाईल किंवा पद्धत वेगळी असेल, तर मला असं वाटतं या गोष्टी तुम्हाला करताच येईल. त्याच्याकडून त्या होणारच नाही. आपण थोडे तरी समाजाभिमुख असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ते कुठेतरी थोडेसे गुण आपण पूर्ण 100% तसे नसतोच, कोणीही नसतं. पण मला असं वाटतं 50% गुण जरी त्या माणसं असतील चांगले, तर तो त्या पद्धतीनं त्याचं शरीरच बोलतं, त्याचे डोळे बोलतात, त्याचा आवाज बोलतो. तर या सगळ्या गोष्टी या मालिकेमध्ये खूप आवश्यक आहेत असं मला वाटतं. मला दिसत नाहीये असा फील घेऊन जेव्हा माणूस जगायला लागेल ना,
तेव्हा तो खरा खरा आंधळा वाटेल आणि मी एका आंधळ्याची सेवा करतोय, तिला वाढवतोय, तिला मोठं करतोय, ही भावना आपोआप त्या व्यक्तीच्या अंगात पण येईल असं मला वाटतं, विचारात येईल, आचारात येईल आणि तो भाग खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. म्हणजे मला धन्य वाटतं की आज मी ही मालिका स्वीकाराविषयी वाटते. याला काही कारणं असतील ना, तर ती चांगली कारणं आहेत, काही पॉझिटिव्ह आहेत. आम्ही पहिल्यापासून पॉझिटिव्हली विचार करत काम करतोय आणि मला असं वाटतं ते धरून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. नाही तर नॉर्मली मालिकेमध्ये बरेच गट असतात, हे मी अनुभवले म्हणून सांगतो, मी कोणाला वाईट म्हणत नाही. पण मला असं वाटतं की या मालिकेत गट नाही आहे, या मालिकेत एक समूह आहे. तो समूह काम करतोय आणि असे समूह मला असं वाटतं आयुष्यात यशस्वी होतात. भूमिका तुझ्या समोर येणार आहे, तर तेव्हा मनात आलेली पहिली भावना कोणती होती? सगळ्यात आधी तर मी स्टार प्रवाहाचे, सतीश सरांचे, आमचे डिरेक्टर अनिकेत सर, कुणाल दादा, या सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानते. कारण ही अशी गोष्ट करावीशी वाटणं यालाही खूप करेज लागतं. त्यामुळे ती त्यांनी ठरवलं की ती करावी अशी, त्याच्याबद्दल मी खूप ग्रेटफुल आहे. तर त्याच्याबद्दलचं एक, आता टेक्नॉलॉजिकली खूप ॲडव्हान्स झालेल्या आहेत गोष्टी, पण वेळ सांगताना पण एक स्पेसिफिक वॉच असतं ज्याच्यावरती त्याच्या काट्यांच्या डिस्टन्सने काटे कसे शेप्ड आहेत, कसे कुठल्या अँगलवर आहेत, त्यांनी वेळ सांगितली जाते. तर ह्या पण इतक्या छोट्या की बाकीचे सगळे अवयव कसे यूज केले जाऊ शकतात या बाबतीत, हे खूप आम्हाला डीपर लेवलवरती अंडरस्टँड करायला मिळालं. आणि त्याचबरोबर कारण आम्ही तिघीही जणी तो एक्सपिरियन्स एकत्र घेत होतो, त्यामुळे घरातलं वातावरण कसं असलं पाहिजे किंवा कसं असतं, तर हे आम्ही खूप छान पद्धतीने तिघी शिकू शकलो तिथे, की ह्याच्यामध्ये नॉर्मल आणि अबनॉर्मल असं काहीच नाही आहे. तर आपण तिघीही सेम आहोत, आपल्या तिघींनाही सेम प्रेम मिळालेलं आहे, सेम वागणूक मिळालेली आहे, आपलं सारखंच बालपण झालेलं आहे. त्यातली एक आव्हानात्मक भूमिका स्वतः आनंदीने कधी त्याच्याकडे आव्हान म्हणून बघितलेलं नाही आहे. तिने तर त्याला ॲक्सेप्ट केलेलं असल्यामुळे तिच्यासाठी हे सगळं खूप आता सोपं झालेलं आहे. आधी तिला त्याच्याविषयीचे खूप प्रॉब्लेम्स झाले असते का, नक्कीच ते होतात का, हो, पण त्याच्याकडे ती त्याच्यावरनं कशी मात करते तिच्या जिद्दीने, ही याच्यातली सगळी गोष्ट होती आणि ती आम्हाला त्या वर्कशॉप्समुळे खूप नीट समजली. ह्या दोघी मला खूप जास्त सांभाळून घेतात, अगदी माझ्या आईसारखंच. आणि आर्चीचं तिच्या दोन्ही मोठ्या बहिणींवरती अत्यंत प्रेम आहे, तसंच तिच्या आबांवरती पण. ती सगळ्यात लाडकी आहे तिच्या बहिणींची आणि तिच्या आबांची पण. आम्ही जेव्हा ते वर्कशॉप्स केले अटेंड, तेव्हा आम्हाला एक एक्सरसाइज दिला होता की तिला ब्लाइंड फोल्ड, म्हणजे तिला तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती आणि ती जी काही जागा होती जिथे आम्ही ते वर्कशॉप करत होतो तिथे आम्हाला तिला घेऊन फिरायचं होतं. तर अख्खा हातही त्या मॅमने आम्हाला धरू दिला नव्हता, फक्त एका बोटाच्या टचनी आम्हाला तिला अख्खं घर फिरवायचं होतं आणि त्याच्यात एकीकडे तिला काही गोष्टी सांगायच्या होत्या, एकीकडे तिला डिस्ट्रॅक्ट करायचं होतं, पण पूर्ण ते घर तिला बोटाच्या एका स्पर्शाने फक्त फिरवायचं होतं. आणि ही खूप महत्त्वाची आमच्यासाठी ॲक्टिव्हिटी होती, कारण त्यातनं मला कळलं की ती किती विश्वास असायला लागेल तिचा आमच्यावर, जेव्हा ती एका बोटाच्या स्पर्शाने फक्त आमच्याबरोबर सगळीकडे फिरते. मी आरती म्हणून ह्या 2 लहान बहिणींची सगळ्यात मोठी बहीण आहे, त्याच्यामुळे एक मातृत्वाची थोडीशी झालर आहे ह्या पात्राला. खूप आनंदी आणि आर्चीवर अत्यंत प्रेम करणारी, पण त्याच अनुषंगाने किंवा त्याच जिद्दीनेही त्यांना आयुष्यात काही आलं तरी कुठे थांबायचं नाही, किती जिद्दीने, आणि जितकं ती ह्यांनी आर्चीला सांगू शकते तितकंच ती आनंदीलाही सांगू शकते किंवा ओरडू शकते किंवा असं सांगू शकते की नाही तुला हे जमलंच पाहिजे किंवा नाही तू हे केलंच पाहिजे. तर त्याच्यामुळे आरती ही खूप ती एक मुलगी म्हणून खूप साधी, खूप सकारात्मक, खूप स्वावलंबी आहे, ती स्वतःसाठी पैसे कमवते, पण त्याचबरोबर
ती घरात जेव्हा असते तेव्हा तिचं 2 बहिणींवर भयंकर प्रेम, जसं अनघा म्हणाली तसं खूप सकारात्मक ऊर्जा आहे घरात. तिला आनंदीला आम्ही घरात वावरताना ती इतकी सहजपणे वावरत असते की तिला काही कोणाची गरज लागत नाही. ती घरात इकडे तिला माहिती आहे की बाम कुठे ठेवलंय, तिला माहिती आहे हे कुठे ठेवलंय, सगळं ती आपापलं करत असते. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्यात तिच्या कुटुंबाचा खूप मोठा सपोर्ट आहे. कारण काय, जर कुटुंबानेच कुठेतरी जर बाउंड्री किंवा कुठेतरी जर तिला अडकवून ठेवलं असतं तर तिला त्याच्या बाहेर पडताच आलं नसतं. जर तिला घराबाहेर पडूच दिलं नसतं त्या कुटुंबाने तर कदाचित तिला ते काही अनुभवताच आलं नसतं. त्याच्यामुळे कुटुंबाचा खूप सकारात्मक तिला पाठिंबा आहे आणि म्हणून ती सगळं जग आहे तसं ॲक्सेप्ट करू शकते, स्वीकारू शकते, त्याला सामोरी जाऊ शकते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही आहे आमच्या तिघींच्या ही एका स्ट्रॉंग बॉन्ड जो आपण म्हणतोय तो हा आहे की आम्ही तिला खूप सकारात्मक ऊर्जा देतोय. एक आरतीबद्दलची गोष्ट म्हणजे जी मला त्यासारखी आहे तिच्यासाठी, ती म्हणजे आनंदीला असं कधीच वाटलं नाही की मला दिसत नाही, कारण आरती तिच्या पाठीत अशी खंबीर उभी राहते. म्हणजे जितका त्यांच्या तिघींवर आबांचा प्रभाव आहे तितकाच दोघींवरती आरतीचा धाक, तिचा प्रभाव असं दोन्हीही बघायला मिळेल. त्यामुळे आमच्या तिघींमधलं जे बॉन्डिंग आहे ते अगदी तसंच आहे. म्हणजे ती मोठी बहीण आहे, आम्ही तिला त्रास देणार आणि आम्ही आबांना तर त्याच्याहूनही जास्त त्रास देतो. त्यामुळे असं आमचं खूप छान बॉन्डिंग झालं. मला अजूनही वाटतं की आनंदीला तयार करणं हे आरतीचं सगळ्यात फेवरेट काम असेल. कारण काय, तिला रोज नवीन नवीन कपडे घालून द्या, तिचे केस बांधा, तिला नवीन नवीन कलर कोडेड बांगड्या, असं सगळं तिला करून द्या. हे एकदम आवडतं काम असणार आहे आरतीचं सकाळी उठल्यावर. काय विचार? मी पण दादा म्हणायला जसं मी 7 एक वर्षानंतर मालिका करतोय, मला काय छान काय आलं नाही ते खरं कारण आहे. आणि एवढा छान वेगळा रोल मिळाल्यानंतर कोणताही नट नाही म्हणणार नाही. आणि सुरू झालं. मगाशी बरोबर तुम्ही एक प्रश्न आवर्जून तुम्हाला यासाठी विचारायचा आहे कारण त्या संघर्षातनं आनंदीला स्वीकारणं हा खूप मोठा टप्पा आहे जो समाजाला कदाचित वेगळी दृष्टी देऊ शकतो. तर त्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटेल? इन्सिडेंटली मगाशी तुम्ही बरोबर गंध असाही ओळखला होता, कदाचित याच्याशी कनेक्शन असू शकतं. मला असं वाटतं की देव जेव्हा एखादी गोष्ट माणसाकडनं काढून घेतो त्यांना खूप काही गोष्टी देतो, कळत न कळत म्हणता येतात. गंध किंवा स्पर्श यांनी ते पूर्ण जग ओळखतात असं मला वाटतं. आणि मालिकेमध्ये सुरुवातीला मला खरंच माहीत नसतं की हिला दिसत नाही म्हणून. आणि लग्न करण्यामागचं कारणही खूप वेगळं असतं. असं नाही किंवा माझं लग्न नाही झालं म्हणून मला लग्न करायचं, ती जबाबदारी म्हणून तो लग्न करतो. ती कसं घडतं ते तुम्हाला मालिकेमधनं दिसेल. तर मीही वाट बघतोय की तो प्रसंग नक्की काय असणार आहे. मनपूर्वक धन्यवाद सर. मी सतीश सरांना विनंती करते की त्यांनी कृपया मंचावरती यावं. सरांना विनंती की त्यांनी स्थानाबद्ध व्हावं. मला आवर्जून हा प्रश्न तुम्हाला यासाठी विचारायचा आहे की बऱ्याचदा मालिका म्हणजे रंजक असतात पण खूप वेगळा विषय आज स्टार प्रवाह घेऊन पुढे येत आहे. तर तुमचा त्यामागचा हेतू काय आणि समाजापर्यंत काय पोहोचावं त्यामागचा विचार काय? नमस्कार. सर्वात पहिल्यांदा मी मोनिकाला आणि प्रियंकाला इथे वरती स्टेजवर बोलवू इच्छितो कारण का त्या दोघींशिवाय ही मालिका मला खरंच पुढे नेता आली नसती. मला अजून एका व्यक्तीला व्यासपीठावर बोलावं असं वाटतंय, कौस्तुभ पेडणेकर. कारण का खूप वेगळ्या धाटणीचा विषय तुम्ही आता म्हणाला आणि तो विषय अशा पद्धतीने पोचवणं सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने आज आपण हा कार्यक्रम सुरू केला आहे की ज्या पद्धतीने आपण रसिक प्रेक्षकांपर्यंत हा एक भाग आनंदीच्या आयुष्यातला पोचवणार आहोत. तो पोचवण्यासाठी मला असं वाटतं कौस्तुभ आणि कौस्तुभ इथे ना झाला कौस्तुभची आणि कौस्तुभच्या अख्ख्या टीमचं खूप मोठं यश आहे याच्यात.
थोड्या वेळाने ह्या मालिकेच्या दिग्दर्शकावरती बोलवलंच जाईल I'm sure. तर सर जस्ट वेट टिल युअर बी कॉल. प्लीज सिट गाईज, व्हाय यू स्टँडिंग. मालिका बनवतो तर हा असा विषय आपण का निवडला. तर मला असं वाटतं की ह्या विषयात जेवढी रंजकता आहे तेवढी इतर विषयात मिळणार नाही. कारण का मगाशी आपण फक्त दोन पण नाही 30 सेकंदांसाठी इथे अंधार केला आणि इकडे व्यासपीठावर उपस्थित सगळे जे मित्रमैत्रिणी होते आपले श्रीरामपूर फाउंडेशनचे, इफ आय एम टेकिंग द नेम राईट, ते बिनधास अजिबात न कुठेही थांबता त्यांचं काम करत होते. व्यवस्थित रंग भरत होते. एकही रंग एकाही लाईनच्या बाहेर गेला नाही आणि आम्ही तिथे रंगवायचे थांबलो. ह्यापेक्षा जास्त रंजकता काय असू शकते एखाद्या विषयात, की आपण जे रोज करतोय ते आपण अचानक करता करता थांबलोय. आणि अशी काही मंडळी आहेत ज्यांना त्यांनी काही फरक पडत नाही, कारण का त्यांचं अख्खं विश्व, त्यांचं अख्खं जग तेच आहे. कोणीतरी खूप करेक्टली म्हटलं ना की आपण एखाद्या अंधाऱ्या माणसाला जाणवून देतो. तर तुम्ही तुमच्या घरात कधीतरी प्रयत्न करा अंधारात जाऊन मेणबत्ती आणायचं, न अडखळता आणि न धडपडता. मग आपल्याला कळेल की खरं तर आपल्याला किती कमी दिसतं, कारण का आपल्याला फक्त उजेडातच बघण्याची सवय आहे. अशा पद्धतीची मालिका, अशा पद्धतीचा विषय, आणि हा विषय करावासा का वाटणं, कारण का आज जसं अरुण सर म्हणाले की आज खरं तर प्रत्येक माणसाला आणि जगात प्रत्येकाला त्या सकारात्मकतेची गरज आहे. एक पॉझिटिव्ह